माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये अध्यात्म आणि विज्ञान याचा एक अनोखा संगम पाहायला मिळतोय। आयटी दिंडी ही एआय दिंडीच्या या सगळ्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या काळातलं नेटवर्किंगच्या जमान्यातले तरुण वारकरी वारीमध्ये सहभागी झाले। या वारकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय हरी विठ्ठल। मी आता जेजुरी ते वाल्हे या वारी मार्गावरती आहे आणि जेजुरीवरून वाल्हे या ठिकाणी आज माऊलींची पालखी आहे मुक्कामा करता। या वारी मार्गावरती चालत असताना जसं वारकऱ्यांच्या दिंड्या चालतात तशा महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणाहून आलेल्या वेगवेगळ्या दिंड्या या वारी मार्गामध्ये सहभागी होताना आपण पाहतो। आपण परवा आयटी दिंडी बघितली, आज माझ्याबरोबर एआय दिंडी आहे। आजचा काळ हा एआयचा आहे आणि या एआयच्या काळामध्ये तंत्रज्ञानाच्या माणसांना देखील या वारी सोहळ्यामध्ये सहभागी व्हायला त्यांची इच्छा झाली आहे। यातच आपण वारीचं महात्म्य सांगू शकतो। माझ्यासोबत हा सगळा ग्रुप आहे आणि आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार, जय महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं। जय हरी विठ्ठल। कशा पद्धतीनं तुम्हाला ही कल्पना सुचली आणि वारीमध्ये सहभागी व्हावं असं का वाटलं? सगळ्यात अगोदर म्हणजे आम्ही वेगवेगळ्या पुण्यातून वेगवेगळ्या भागातून आलेलो आहेत। त्याच्यात कोऑर्डिनेशन फक्त एका जणाचं नाही आहे, तर वेगवेगळे आज जसं मी बघितलं तर व्हॉलेंटियर म्हणून मी आज आलो। मागच्या वेळेस मी कधी याला सहभागी झालो नाही, पण आज पहिल्यांदा आलो आणि व्हॉलेंटियरचं काम करतोय। पण याच्यामध्ये 65 ते 70 वयाच्या पण या ठिकाणी महिला आहेत आणि सगळे एवढ्या उत्स्फूर्तपणे या ठिकाणी येत आहेत, चालतायत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तुम्ही बघितलं तर हसू आहे। तर अजून माझ्याबरोबर भरपूर सारे आहेत, त्यांचे पण थोडेफार अनुभव सांगा, कसा होता अनुभव? खूप छान होतं। पहिल्यांदाच सहभागी झालाय? नाही, माझी दुसरी वेळ आहे। याच्या आधी गेल्या वर्षी? हां, लास्ट वर। बरं, तुमचा अनुभव सांगा कसा होता? मी 5 ते 6 वर्ष एआय दिंडीवर येते आहे। अतिशय शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तिमय सुंदर वातावरणात वारी करायला मिळते। कधीपासून वारीमध्ये सहभागी होत आहे? नाही, माझं पहिलंच वर्ष आहे यांच्यासोबत। कसं वाटलं पहिल्याच वर्षी येऊन? छान वाटलं, खूप मस्त वाटलं। तर ह्याच्यामध्ये सर्व जे पुण्यातले लोक आहेत त्यांना 15 दिवस कंटिन्यू नाही चालणं होत। ओके, तर आम्ही टप्पे केले त्याचे आणि त्या टप्प्यातून ज्यांना जसं शक्य आहे तसं ते आम्हाला जॉईन करतात आणि त्यांचे आम्ही 1 दिवसाची 2 दिवसाची जसं त्यांना वाटतं तसं ते आमच्यासोबत जॉईन करतात। तर आम्ही अध्यात्म आणि जे आपले प्रोफेशनल लोक आहेत ओके, तर त्यांना एकत्र मांडण्याचा हे आमची इच्छा आहे, त्यामुळे आम्ही हा उपक्रम चालू करतो आहे। आणि दुसरी एक गोष्ट आहे की ह्यामध्ये तुम्ही आलात आणि तुम्ही बघितलात तर असं वाटतं की आपली महाराष्ट्राची परंपरा काय आहे इथं आल्यानंतर कळतं की आपण जे सध्याला विसरत चाललो आहे ओके काही लोक, पण जे आता इथं आल्यानंतर कळतं की खरं काय आहे। आपण दिंडी काय म्हणतो किंवा आपले जे विठ्ठल माऊली जे आहेत काय एवढं लोक एवढे त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद का असतो, त्यांची काय एवढी एनर्जी असते हे इथं आल्यानंतर कळते। नेहमी आणि एक असा आरोप आहे, तुम्ही कोणीही उत्तर द्या याचं, नेहमी असा एक आरोप होतो की तरुण पिढी ही अध्यात्मापासून वेगळी आहे किंवा त्यांना या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत। बऱ्याच वेळेला त्यांना हे सगळं थोतांड वाटतं, असं सुद्धा एक आरोप नवीन पिढीवरती होतो। हा आरोप तुम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर तो खोटा आहे असं म्हणायला लागेल? हा आरोप नक्कीच खोटा आहे आणि ॲक्च्युली जे आपण वारीमध्ये अनुभवतो ते आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये पण अनुभवतो। म्हणजे वारीमधला प्रत्येक टप्पा हा प्रोजेक्टमधला एक माइलस्टोन असतो आणि वारीमध्ये जे आपण अवघे धरू सुपंत, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हटले, इट इज नथिंग बट द टीम बिल्डिंग। त्यामुळे वारीमधला प्रत्येक लर्निंग हे आम्हाला ऑफिसमध्ये पण उपयोगी पडतं। की हे फक्त तीच गरज नाही किंवा हे आपल्याला बाकीच्या दैनंदिन गरजेत फक्त नियमित आणि शिस्त शिकवत नाही, तर आपल्याला किती गोष्टींची गरज आहे आणि किती गोष्टींची गरज नाही आहे किंवा अत्यावश्यक गोष्टी आपण किती गरज ओढावून घेतल्या अंगावर आणि किती अत्यल्प गोष्टींनी पण आपण पुढे जाऊ शकतो वस्तूंनी, याची पण एक जाणीव करून देते ही वारी। कारण इथे आपल्याला कशाच्याच गोष्टीची ताण पण सगळेच म्हणजे धावपळीच्या आयुष्य जगणारी आहोत। मुंबई पुण्यातली लोक तर त्यांच्या आयुष्याला काही वेळ काळ असं राहिलेलंच नाही आहे, धावपळ असते सगळी आणि या धावपळीतून काही क्षण आपल्याला हे जे मिळतात ते खूप महत्त्वाचे ठरतात। मला हेच म्हणायचं, माझा पण या वारीमधला पहिलाच अनुभव आहे येण्याचा। माझं वय 65 आहे, पण आत्ता 65 वर्षापर्यंत मला ही संधी मिळाली नाही आणि थँक्स टू एआय दिंडी की त्यांनी हे सगळं ऑर्गनाईज केलं आणि आयोजन जे आहे ते आयोजन नियोजन उत्कृष्ट प्रतीचं आहे। म्हणजे 4 वाजता बस स्टॉपवरती तर लोक 4च्या आधीच हजर होते, म्हणजे कोणालाही एकाही बसला प्रतीक्षा करायलासाठी थांबायला लागला नाही कोणाची। तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। असंच तुम्ही दरवर्षी मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि
आमचे प्रायोजक राजबिंदू यांच्याकडून तुमच्या वारीसाठी, तुमच्या या प्रयत्नासाठी आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट. कॅमेरावर नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी वाल्हेहून.